तर ही क्रीम लावते मी, पॉन्ड्स बीबी क्रीम आहे, थोडंसं घेतलेलं आहे बघा, तरी जादाच झाले. अगोदर मी व्हॅसलीन लावलं, थोडंसं व्हॅसलीन आणि मॉइश्चरायझर पॉन्ड्सची क्रीम लावली होती आणि जादा झालं म्हणून मी काढून ठेवलं. आणि हे माझं गायत कसं वाटतंय सांगा मला, हे कसं वाटतंय, डिझाईन कशी आहे. फक्त एवढंच लावणार आहे मी आणि मस्त अशी छानशी टिकली लावणार आहे, हे बघा. आणि तुम्हाला मी आजचं माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे. आणि आता लिपस्टिक लावते मी. तर लिपस्टिक बघा माझ्याकडे ही आहे नायकाची. लिपस्टिक लावून झालेली आहे. आता मी लावत आहे सिंदूर आणि माझं झालं आहे साधा सिंपल असा मेकअप. तर कसं वाटतंय आणि नेमकं म्हणजे डोळ्यात काय गेलं काय माहिती, सारखं असं नाही का पाणी येते डोळ्यातून. तर आज असा खूप असा छान आणि मस्त असा ब्लॉग होणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा. आणि मी ना आता शेवग्याची भाजी बनवत आहे, काळ्या मसाल्याची. खूप अशी छान आणि मस्त भाजी बनवणार आहे. आणि म्हणजे माझा जुना ब्लॉग आहे बघा चॅनलवरती, इतकी भारी भाजी बनवलेली आहे आणि त्याला ना जवळजवळ 15Kच्या पुढे व्ह्यूज आलेला आहे. तर त्याला एवढी क्वालिटी वगैरे नव्हती. आणि नेमकं आज मी व्हिडिओ बनवायला घेतला आणि लाईट गेली. शनिवार आहे आज आणि उद्या महाशिवरात्र आहे. तर महाशिवरात्रीच्या अगोदरच तुम्हाला मी शुभेच्छा देते. आणि आता मी शेवग्याची मस्त काळ्या मसाल्याची भाजी करणार आहे. आणि मला माहित होतं आज शनिवार आहे आणि लाईट जाणार आहे. तर त्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, अगोदरच आहे ना मसाला वगैरे सगळा काढून घेतला आणि रस्त्याला घरकाची मग गाड्या तर मी खिडकीजवळ उभे राहून व्हिडिओ बनवत आहे. आणि मग मी काय केलं, काळा मसाला जो आपला रेग्युलरचा मसाला असतो ना, डाळ, धने, खोबरं, लसूण, आलं, हिरवे मिरच्या नव्हते राहिले माझ्याकडं. तर हे सगळं भाजून वगैरे घेतलं मस्तपैकी आणि मिक्सरवरून वाटून करून घेतलेलं आहे मी. शेंगा मस्त चिरून ठेवलेला आहे. टोमॅटो आहे ना मस्त चिरून भाजून घेतलेला आहे तव्यावरती. आणि टोमॅटो जर टाकला ना मस्त छान आंबूस अशी टेस्ट येते भाजीला आणि भाजी लागते खायला. आणि बटाटे सुद्धा घालणार आहे मी शेवग्याच्या भाजीमध्ये. आणि माझी पद्धती शेवग्याची भाजी नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप छान लागते खायला. मुलांना सुद्धा खूप आवडते आणि थोडंसं वाटून घाटून सुद्धा खायची मुलांना सवय लावली पाहिजे. कारण माझी मुलांना पातळ भाजी असू द्या, सुकी भाजी असू द्या, सगळ्या भाज्या आवडीनं खातात. आणि आज मी निवांत आहे तर म्हटलं चला मस्त छान असा व्हिडिओ रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला पण शेअर करेल. तर ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा. आता चला आपण जाऊ किचनवरती, कारण किचन वाट्याजवळ, कारण ही तर लाईट नाही म्हणून मी इथे येऊन बोलते. लाईट जर असते किचन वाट्याजवळ तिथंच तुम्हाला सगळं दाखवलं असतं. आणि तिथं कसं थोडंसं कमी लाईट येतो, इथं थोडा चांगला येतो. तर म्हटलं चला खिडकीजवळ बाकीच्या गोष्टी तुम्हाला शेअर करू आणि मग डायरेक्ट रेसिपी करताना दाखवेन. आणि ही बघा साडी घातलेली आहे. तर साधं सिंपलच आवडलंय मी. मेकअप तर तुम्हाला दाखवलंय मी कसं केला, एकदम साधा सिंपल केलेला आहे. आणि शक्यतो आज मला कसं आहे रिलॅक्स एकदम मी, त्यामुळे मी आज आहे ना थोडासा मेकअप केला आणि म्हटलं बघू कशी दिसते कशी नाही. आणि तुम्हाला सुद्धा कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि आपलं जेवढे जुन्या रेसिपीला व्ह्यूज आलते ना त्याच्यापेक्षा जास्त व्ह्यूज ह्या रेसिपीला यायला हवे, कारण खूप मेहनत घेते मी खूप वर्षापासून. तर चला आता मी अगोदर भाजी बनवते, चला बघायला. मी व्हिडिओ सुरुवात केली का लगेच गाड्या सुरू होत्यात आणि लगेच आवाज यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मला व्हिडिओ घेता येत नाहीये आणि सारख्या गाड्या रस्त्याला चालू राहत्या
आणि झालं काय माहिती का, मी व्हिडिओ बनवायला गेले मागं आणि नेमकं मसाला संपला. मग दीदीला म्हटलं जा मटन मसाला घेऊन ये, आणि मटन मसाला वापरते असते मी भाजीला, खूप छान टेस्ट येते त्याने. आणि कारण माझा घरगुती मसाला संपलाय. आणि मग मी दीदीला तवर मसाला घेऊन येते, म्हटलं चला थोडंसं बोलूया. तर आपली जी ही शेवग्याची भाजी आहे ना, तर मागच्या भाजी सारखीच आहे, पण याचे थोडेसे वेगळे ॲड केलेले आहेत. ते म्हणजे बटाटा. झालं कसं माहिती का, मी सध्या थोडासा व्यायाम वगैरे करत आहे, तर ते व्लॉग मी तुम्हाला नंतर शेअर करणार आहे. कारण कसं आहे, तर व्यायाम जो आहे ना, तो थोडासा माझ्यात काही चेंज झाला, बदल झाला, तर मग मी तुम्हाला तो दाखवेन. तोपर्यंत मी तसेच व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत आणि बिफोर आफ्टर लुक नंतर मी शेअर करणार आहे. तर आणि मेन म्हणजे का, तर दीदी गेली मसाला आणायला, म्हटलं चला यांच्याशी बोलूया. आणि मला बटाटा खूप खायला आवडतं, बटाट्याची भाजीसुद्धा होईना, आज थोडंसं रिलॅक्स आहे ना, तर म्हटलं चला बटाटेसुद्धा त्याच्यात टाकू, म्हणजे काळं बटाटं आणि शेवगा मस्त मिक्स भाजी भारी होणार आणि छान लागणार खायला. तर दीदी पण आली. आता आपल्या व्हिडिओ लगेच सुरुवात करूया, मस्त भाजी बनवूया, कारण भाजी मस्त होणारच आहे आणि आम्हाला भुका पण खूप लागलेला आहे. तर आहे ना, मी काय केलं माहितीये का, सकाळी म्हणजे झाडून वगैरे घेतलं, दीदीनं पण काही पाणी वगैरे टाकलं आणि बाहेरचं आवरलं. आणि मग आज ना शनिवार होता, मला आज म्हणजे उशिरा क्लास होता, सकाळची बॅच नव्हती ना, तरी पण मी लवकर उठले. आणि लवकर उठल्याचा खरंच फायदा होतो, आपल्याला खूप वेळ भेटतो आणि माझं मस्त छान असं व्हिडिओ पण झालेला आहे. आणि मेन म्हणजे माझा सकाळी क्लास असतो, सकाळी क्लास असल्यानं होतं काय माहितीये का, की मला व्हिडिओ बनवायला वेळच भेटत नाही, कारण सकाळी 7 ते 9 साडेनऊ माझे क्लासला जातो आणि तिथून पुढे मग दालूचा डबा वगैरे बनवायचं, जेवायला करायचं, बाकीचे सगळं काम असतं. पुन्हा व्यायामाला जायचं असतं मला, 9:30च्या नंतर मी व्यायामाला जात असते, कारण सकाळी मला वेळ नसतो क्लास असल्यामुळं. मला उशिरा व्हायला 12च्या आत व्यायाम केलेला चांगला असतो. आणि मग व्यायामाला जाऊन येते मी, तिथून येऊन मला 12-1 होत्यात. मग धुणं भांडे स्वयंपाक तर झालेला असतो, पण धुणं भांडे असतात. आणि मग फरच्या वगैरे पुसायचं, सगळं आवरायचं, लगेच 3 वाजतात का लगेच क्लास सुरू, असं माझं रुटीन आहे. आणि मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देते, कारण मला बिलकुल वेळ नसेल, तुम्ही सुद्धा बघितलं असणार आहे. आणि 3ला मुलं आली तर 7:30 पावणे 8 होतं त्यांना सोडायला. मग विचार करा कोणत्या वेळात काय करणार मी, तरी एवढं मेहनत करून मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते. थोडं होईना, शॉर्ट का होईना, काहीतरी मी टाकण्याचा प्रयत्न करत असते, कारण मला आवडतं म्हणून. आणि म्हणजे बघा मी किती गोष्टी मला मॅनेज कराव्या लागतात, आणि वेळ म्हणजे किती, म्हणजे असं कुठं जातो काही समजत नाही. आणि मला तर तुम्हाला सांगते, मला गाडी चालवायला इतकी आवडते, पण मला ती गाडी चालवायला शिकायला सुद्धा वेळ भेटेल ना. जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मला वेळ होता, आता माझ्याकडे गाडी तर मला वेळ नाहीये, असं झालेलं आहे. पण आपल्या शरीराकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आपण एक वय असतं, जेव्हा 35च्या नंतर जर गेलो ना, खरंच व्यायामाची गरज असते. आणि मेन माझं कसं आहे माहिती का, माझं कामच बसून आहे, क्लासला सारखं बसून असतं, मुलांना ओरडावं लागतं, शिकावं लागतं, समजून सांगावं लागतो, आणि आपल्या शरीरावर आपल्या भरपूर गोष्टी कंट्रोल ठेवावा लागतो. आणि मग त्यामुळे होतं कसं माहितीये का, थोडंसं मानसिक संतुलन म्हणा, थोडंसं माणूस भरपूर डिप्रेशनमध्ये जातं. आणि एवढं सगळं व्याप म्हणलं ना तर विचारूच नका. आणि मग त्यामुळे मी जेव्हा आता व्यायामाला जायला लागले ना, मला असं वाटलं काश मला पहिलं समजलं असते ह्या गोष्टी, आणि काश मला ज्या वयात म्हणजे असं जेव्हा मी 20-22 वर्षाची होते ना, तेव्हापासून जर मी व्यायाम केला असेल तर आज माझं एवढं शरीर तब्येत वगैरे झाली नसती, आणि मला थायरॉइड वगैरे काहीच झाला नसता. पण आता जाऊ दे, देर आहे दुरुस्त आहे का नाही. तर म्हणलं उशिरा का होईना, आपल्याला बुद्धी सुचली, भरपूर झाले. तसं मी ना पहिलं काय करायचे माहिती का, फिरायला जायचे, पायी चालायला जायचे, अजून घरगुती फोनवरती बघून व्यायाम करायचे, डान्स शिकायचे. मला डान्स तर खूप आवडतो, पण तरी पण माझं वजन कमी झालं नाही. पण आता व्यायाम जो शिकायला लागले, माझे आतून मला एकदम असं फिट व्हायला लागतंय, इतकं म्हणजे छान वाटतंय. आणि म्हणजे ना माझं ना बघा, तुम्ही जुन्या व्हिडिओतलं माझं बोलणं बघा आणि आताचं बघा, माझा आवाज सुद्धा असं कणखर व्हायला लागलेला आहे. आणि मलाच खूप एवढा बदल झाला, खूप झाले, थोडी मी स्ट्रॉंग व्हायला लागलेली आहे आता. तर हा माझा एक अनुभव होता, म्हटलं चला तुम्हाला शेअर करूया. जर तुम्ही माझ्यापेक्षा लहान असेल वयाने तर तुम्ही सुद्धा व्यायामाला सुरुवात करा, कारण व्यायाम जर केला तर आपलं शरीर फिट राहतं, आणि आपलं शरीर फिट राहिलं ना तर आपण सगळ्या गोष्टी ना एकदम व्यवस्थित करू शकतो. आणि मला मेन म्हणजे माझ्या युट्यूबला ना काही गोष्टी नाही मिळण्याचं कारण सुद्धा हेच आहे, की माझं जे असं अनबॅलन्स काही गोष्टी होत्यात ना, त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होत्यात. आणि मग मी आता ठरवलेलं आहे का व्यायाम काही झालं ना तर व्यायाम बंद करायचा नाही, चालूच ठेवायचं. आणि फिरून काय होतं माहिती का, चालून हातपाय आपले असे नुसते ताट होतात. आणि मग आपलं कसं व्यायाम लवचिक होतं शरीर. व्यायाम जर केला ना आपण, म्हणजे आपण वागतो प्रत्येक म्हणजे नाही का, अपवर्डचा भाग, डाऊनवर्डचा भाग
सगळ्या भागाचा व्यायाम करतो आणि मग त्यामुळे काय होतं, शरीर असं लवचिक होतं आणि आतून स्ट्रॉंग पण होतं. तर तुम्ही नक्की व्यायाम करा आणि माझी रेसिपी बघा. आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, इथे मी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि भाजी बनवण्यासाठी ना हे बघा इथे आहे. तर हा शेवगा आहे, मस्त चिरून ठेवला, धुवून ठेवला. इथं बटाटे ते पण चिरून ठेवले आणि काळं वाटण आहे आपलं, ते सुद्धा मी काढून ठेवलेले. आणि यामध्ये बघा मस्त टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली आहे. आणि दीदीला हात जाऊन मटण मसाला आणलेला आहे 5 रुपयावाला. आणि हे बघा ही जी कढई आहे ना, तर डी मार्ट मधून आणलेली आहे मी. तर म्हणलं चला आज ह्या कढईत मस्त छान अशी भाजी बनवूया. कढई ठेवली, गरम झाली. आता याच्यात तेल टाकते मी. आणि काळ्या मसाल्याची भाजीला आहे ना थोडंसं तेल जास्त असलं ना छान लागते मग खायला. थोडंसं किंचित तेल जादा टाकणार आहे मी, म्हणजे मसाला तर परतला पाहिजे ना आपला. आणि हे बघा हे आणलेलं आहे मी. तर हे बघा हे किती छान आहे ना. तर हे सुद्धा मी डी मार्ट मधून घेतले होते, कारण ह्याच्यात ना साधा चमचा म्हटलं लय आवाज येतो म्हणून मी हे घेतलेले. तर आता मी याच्यामध्ये टाकते शेवग्याच्या शेंगा, म्हणजे धुवूनच ठेवलेल्या आहे मी त्या. तेल आपलं ना मस्त कडकडलंय आणि त्यातच बटाटे पण टाकून देते. ते बटाटे म्हणत होते, बटाटे टाकून देते. आणि आपल्या दादूला आहे ना, तर सकाळी मी ना मस्त असं साबुदाणा भिजत घातला होता. तर हा बघा हा जो ना सुद्धा साबुदाणा आहे ना, याची खिचडी ना, आधी याचा आवाज येतो म्हणून नंतर सांगते. खूप अशी मस्त इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगणार आहे. आणि यात आहे ना आता मीठ टाकायचं. मीठाने काय होतं माहिती का, ह्या भाज्या असं खायला चवदार लागतं. तिथे बघ तिथे. तर आता हे बघा मस्त याला आता आपण चांगली तेलात मिठामध्ये परतून घ्यायचं. किती मीठ आहे याच्यात मुरलं ना मग खायला भारी लागतं. आणि बटाटे बघून मला आज खूप खावंसे वाटतं. आता ना यात मी कांद्याची प्युरी टाकते, टोमॅटोची. टोमॅटोची प्युरी होतं बघा असं. कारण टोमॅटो मी ना काय केलेले माहितीये का, मस्त असे मस्त तव्यावर ना तेल टाकून मीठ टाकून अगोदर तसे चांगले परतून घेतले आणि मग त्याला मिक्सर मधून बारीक केलं की ज्यामुळे ते असे ना खाताना अजून भारी टेस्ट येते. आणि हे बघा आता इथं किती छान आहे. इथं बघ दिदू. आणि दिदू व्हिडिओ घेते आपली, कारण लाईट नाही ट्रायपॉड लावायला. कसं राहतं थोडंसं मागं पुढे घ्यावं लागतं, मग खूप वेळ जातो. आणि आता ह्याच्यामध्ये ना मी काय टाकते माहिती का, फुल गॅस करेल मी, म्हणजे त्यामुळे का होईल चांगलंही होईल. आणि त्याच्यामुळे हे टोमॅटो जास्त नाही परतले तरी होतं, कारण तेल खूप तडकलेलं आहे आपलं ना. तर त्यामुळे ही पुरी असं प्युरी जी आहे ना ही टोमॅटोची मस्त चांगली ना काही होऊन जाते, कारण ती भाजलेली अगोदर, त्यामुळे जास्त काही परतायची पण गरज नाही. तव्यावर मी छान अगोदर. आणि हा बघा हा काळं वाटण आहे ना, तर हे टाकते मी आता. आणि कोणाला बघून तोंडाला पाणी सुटलं असं भाजी बघून. आम्हाला तर कारण भूका लागलेल्या आहेत ना. सकाळी तरी मी ना साबुदाण्याची खिचडीचा नाश्ता केलाय, थोडं थोडं खाल्लंय, कारण सकाळी लवकर उठलं ना खूप भूक लागते. तशी मी रोज लवकर उठते, पण मला क्लासच्या नादामध्ये कामामध्ये कसं आहे कळून येत नाही की आपल्याला जेवायचंय म्हणून. आणि काही नसलं ना, रिकामा असलं का मग लगेच माणसाला असं वाटतं आपल्याला आता भूक लागलेली. असं कोणासोबत होतं नक्की सांगा मला कमेंट करून. आणि आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा बरं का. आणि बघा एवढे होते आपल्या दीदीचे पेपर. असे छान मस्त ब्लॉग बनवून आणणार आहे मी. खूप अशी छान इंटरेस्टिंग कॉमेडी मस्त छान डेली ब्लॉगला खूप काही गोष्टी करण्यासारख्या सांगण्यासारख्या आहेत. आणि हा मसाला सगळा तसा भाजून घेतलेला आहे, त्याच्यामुळे एवढं काही नाही. आता यामध्ये अगोदर थोडीशी हळद टाकून देते मी. थोडीशी हळद टाकली आहे. एक व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना खूप मेहनत लागते त्याला. आणि याच्यात ना झालं काय माहितीये का, माझ्या हिरव्या मिरच्या संपल्या. जर आपण हिरव्या मिरच्या जर टाकल्या ना तर खरंच खूप छान होते. आता लाल मिरची पावडर जास्त तिखट नाही म्हणून थोडी जादा टाकली. आणि आम्हाला कसं एक तिखट आणि झणझणीत खायला आवडतं. आणि हा 5 वाला मटन मसाला आहे ना पूर्ण टाकून देणार आहे मी.
गॅस आहे ना येतोय ना, खूप असं छान मस्त वास येतोय. आणि ना मी 5 वाला मसाला आहे ना पूर्ण टाकलाय आणि गॅस कमी केलाय म्हणजे मसाला जळायला नको म्हणून. आणि छान असं परतून घेते आणि खरंच लय भारी वास येतोय. आणि तोंडाला तर पाणी सुटलंय माझ्या लय, कारण थोडीशी साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती मी. थोडी म्हणजे नाश्ता कसा असतो तेवढाच आपला, की जरा एनर्जी येते मग. आणि खरं नाश्ता केल्याचा खरंच खूप फायदा असतो बरं का, आहे का नाही. थोडंसं जरी खाल्लं ना तर अशी माणसाला एनर्जी येते लगेच. हे बघा. आणि मेन म्हणजे ना माझ्या भाज्यांना खरं सांगू का, माझ्या घरात कोथिंबीरच नसते. कधी असते कधी नसते, असं हवीच म्हणून असं काही नाही. काहींचं कसं असतं कोथिंबीर शिवाय भाजीच होत नाही. आता नाही त्याला काही करू शकत नाही आपण, आहे का नाही. आता हा जो मसाल्याची प्लेट आहे त्यामध्ये आणि बघा काय भारी मसाला दिसतोय. आता आपल्या शेंगा शिजून वगैरे घेईल नाही मी बरं का, तर ह्या शेंगा आहे ना अशा शिजू द्यायच्या. अजून भारी राशामध्ये आलू तर भारी लागतात खायला. मग आधी याला मिक्स करून घेते व्यवस्थित आणि मग मला हवं तसं पाणी मी टाकते. तर बघ बाई दीदू इकडे घे, दीदीला मला म्हणावं लागतं पुढे घे म्हणून. तर बघा काय भारी दिसते. आणि याला जर कोथिंबीर असते ना अजून भारी वाटली असते, वरून जरा लुक चेंज झाला असता कोथिंबीर हे की नाही. आणि कोथिंबीरची टेस्ट पण छान येते भाजीला बरं का, पण नाही माझ्याकडे नसती, मला नाही ध्यान राहत. आणि जे घरात जेवढ्या वस्तू अवेलेबल त्यातच मी हे बनवलेलं आहे. बघा काय भारी शेवगा दिसतोय. आता ना मी याच्यात पाणी टाकते. हे जे मिक्सरचं भांडं आहे ना हे सुद्धा धुवून टाकलंय मी, कारण यात मसाला असतो ना. तर आपल्या शेंगा अजून शिजायच्या आहे बरं का, तर त्यामुळे ना थोडंसं जादाच पाणी टाकणार आहे मी. अजून 1 ग्लासभर म्हणजे जवळजवळ मी ना 2-2.5 तांबे पाणी टाकलेलं आहे. म्हणजे 1 अर्धा तांबे पाणी तरी शेंगा शिजायला वगैरे जाईन आणि 2 तांबे आपल्याला रसान भाजी राहील. आणि कसं चुरून वगैरे खायला भारी लागतात ना. मग अजून मी अर्धा तांबे पाणी याच्यात ॲड करते. आता याला मी ना शिजू देते मस्त छान बघा. आणि मग नंतर तुम्हाला दुसऱ्या चमच्याने दाखवते. आता हे ठेवून देते, याचं काम झालेलं आहे. आणि शिजले ना फुल गॅस करते. शिजलं का उकळी आली का शिजल्यावर दाखवते मी डायरेक्ट. आणि ना मी काय झालं माहितीये का, मीठ टाकायचं विसरले, कारण अगोदर मीठ टाकलेलं म्हणून आता थोडंसंच मीठ टाकणार आहे. आपल्याला मीठ कसं वरून घेता येतं पण खारट नको व्हायला भाजी म्हणून मापातच मीठ टाकलेलं आहे मी. तर बघा आता जेव्हा शिजन ना भाजी मस्तपैकी. आणि ही लाल मिरची जी त्याच्यामुळे लाल झालेली मागची ती आपली जुनी भाजी जी आहे ना, तर त्यात हिरव्या मिरच्या टाकलेल्या ना भाजी मस्त काळी आणि हिरवी होते, मस्त छान दिसते. मग ती ही पण छान दिसणार आहे. झाल्यावर दाखवते मग तुम्हाला. तर बघा आपली भाजी झालेली आहे आणि खूप अशी छान आणि मस्त झालेली आहे. आणि दिसताना बघा कशी दिसते, बघा किती छान तरी आलेली आहे. आणि खरं सांगा कशी दिसते भाजी, आणि खायला सुद्धा तेवढी छान आणि मस्त होणार आहे. म्हणजे झाली लगेच कळत आहे, कारण भाज्या छानच होत्यात. आणि नक्की करून बघा अशी भाजी. आणि छान अशा मस्त शिजून दिली. आता बघू आपण शिजली का नाही भाजी. तर मला तर असं वाटते शिजली. हे बघा शिजली भाजी, जास्त नाही शिजू द्यायची. आणि बघा किती मस्त तरी आलेली आहे, किती छान बघा किती घट्ट झालेली आहे. हे बघा एकदम अशी मस्त मापात भाजी झालेली आहे. तर चला आता मी पुढे जेवायला घेते आणि मग दाखवते. तरी ना मी मस्त बघा मस्त शेवग्याची भाजी वाढलेली याच्यामध्ये. आणि ना आता मस्त ताट चपात्या मोडलेल्या आहेत. टोमॅटो घेतला, मस्त छान अशी काकडी घेतलेली आहे आणि कांदा घेतला. आणि हे जे ताट आहे ना मी तर आपल्या दीदीसाठी बनवित आहे. आणि लोणचं दे दीदू बघा. आणि हे बघा हे लोणचं आहे आणि मस्त छान असं लोणचं पण वाढते मी दीदीला. टाक टाक. दीदीला लोणचं लय आवडतं. आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. तर बघा मस्त छान असं ताट केलंय मी. आणि तुम्हाला सुद्धा या जेवायला कसं वाटलं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. काळजी घ्या. पुन्हा व्हिडिओ असे छानसे नवीन ब्लॉग मध्ये. आता मला खूप भूक लागली, आम्ही आता जेवून घेतो. आणि काळजी घ्या.
बाय.